सत्तेत मी काटा आहे. मला कधीही अटक होण्याची शक्यता असून त्याबाबत अहवाल देखील तयार आहे, असा दावा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तर न टिकणारे 10% आरक्षण मराठ्यांना देण्यात आले आहे. त्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल करणे सुरू आहेत. सरकारने आमची फसवणूक केली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आमचेच काही आमदार आहेत. माझी माहिती त्यांना पुरवित आहेत. आज त्यांचे नाव मी घेणार नाही, पण असे 36 आमदार आहेत. सत्ता आणि मराठ्यातला मी काटा आहे, म्हणून मला बाजूला सारण्याचा प्रयत्न सुरू आहे. गुन्हे दाखल करताय. आज आमच्यावर वेळ आहे, उद्या हीच वेळ तुमच्यावर येणार आहे. कितीही दबाव येऊ द्या, मराठा एक इंच देखील मागे हटणार नाही. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी पुन्हा हक्क देईन. पुन्हा आपल्याला आंतरवाली सराटी येथे एकत्र यावं लागेल. ताकद दाखवायची वेळ आली तर पुन्हा एकदा एकत्र या. मी मुख्यमंत्र्यास सांगितले की गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, नाहीतर याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा जरांगे यांनी दिला. मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही त्याचा लाड केला. उलट मी म्हणतोय आम्ही तुमचा लाड केला. तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम केला तर आम्ही करेक्ट कार्यक्रम करत असतो असाही टोला जरांगे यांनी लगावला आहे. मुंबईमध्ये 36 आमदार एकत्र बसले आणि तिथेच ठरले की याला 10% आरक्षण घ्यायला लावा, नाहीतर याला गुंतवा. सरकारने गोडी गुलाबीने आरक्षण द्यावे, आमच्या नादी लागू नये. मला जेलमध्ये टाकले तरी मी जेलमध्ये मोर्चा काढील असे आव्हानच जरांगे यांनी सरकारला दिला आहे.